लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। निधी वितरणाची सुरुवात केली आहे। सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3000 हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित। तर लाडक्या बहिणींनो फटाफट आपलं बँक खातं चेक करा, कारण राज्य सरकारने 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। बरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो। खात्यामध्ये हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे जमा करायला सुरुवात केली आहे। गेल्या 2 दिवसापासून पैसे वाटपाचा कार्यक्रम जोरदार या ठिकाणी सरकारने सुरू ठेवला होता। यासाठी जवळपास 6000 कोटी रुपये देखील सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणींच्या नोव्हेंबर डिसेंबरसाठी मंजूर करण्यात आले होते। महिलांच्या खात्यावरती अनेकांना गेल्या 3 दिवसापासून हे 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळायला सुरुवात देखील झाली आहे, परंतु अनेक लाडक्या बहिणींना अजून पण या ठिकाणी प्रतीक्षाच करावी लागत आहे। सोमवार, मंगळवार, बुधवार असं 3 दिवस झालं पैसे वाटप सरकारने केलं होतं, परंतु यामध्ये जवळपास 50% लाडक्या बहिणींना अजून पण पैसेच बँकेच्या खात्यावरती मिळाले नाहीत। यावरती पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना महत्त्वाचा प्रश्न विचारला की लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये या ठिकाणी अजून पण बँकेच्या खात्यावरती का सोडलेले नाहीत, याची आतुरता अजून पण बहिणींना लागलेली आहे। त्यांच्या खात्यावरती पैसे निम्म्याच लाडक्या बहिणींना गेल्या 3 दिवसापासून मिळालेत, परंतु अजून पण 50% लाडक्या बहिणींना अजून नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये या ठिकाणी तुम्ही का सोडलेले नाहीत। यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींना सांगितलंय की लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा म्हणजे 17वा आणि डिसेंबरचा 18वा हप्ता सोडण्यासाठी यावेळी जास्त वेळ लागला। त्याचं खरं कारण त्यांनी सांगून टाकले, ते म्हणजे निम्म्या लाडक्या बहिणींनी KYC केले आहेत आणि निम्म्या लाडक्या बहिणी आता काय केलेत, अजून KYC करायची त्यांनी बाकी आता ठेवलेले आहे। त्याचं कारण म्हणजे आता KYC करताना अनेक लाडक्या बहिणींना अडथळे निर्माण होत आहेत। त्यामुळे आज वार आहे गुरुवार 18 डिसेंबर आहे आणि आज जेवढ्या पण काही लाडक्या बहिणींना सोमवार, मंगळवार, बुधवार या पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती त्यांना मिळालेलं नाही आहे, त्यांना आज गुरुवार 18 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। त्याचं एकमेव कारण म्हणजे KYCची अट सरकारने शिथिल केल्या आणि सरसकट बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण सरकारने सोडण्यास सुरुवात केली आहे। लाडक्या बहिणींचा गुरुवार 18 डिसेंबर 100% गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींनो गेल्या 3 दिवसापासून पैशांचं वितरण जोरदार त्या ठिकाणी महिलांना वाटप झालंय। अनेक लाडक्या बहिणींना पैसे मिळालेत, परंतु 50% लाडक्या बहिणींना अजून पण पैसे बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी मिळालेलेच नाही आहेत। आता तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही KYC केले आहे, मग आम्हाला पैसे मिळणार का? आणि काही बहिणी या ठिकाणी अजून पण अशा आहेत त्यांनी अजून KYC करायची बाकी ठेवल्या। त्या म्हणतायत की आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळणार का? आमचा या ठिकाणी प्रॉब्लेम झाला आहे, आम्हाला सर्व्हर डाऊन येत आहे, OTP मोबाईलवरती येत नाही, त्यामुळे आमची KYC करायची बाकी राहिली आहे। त्यामुळे तुम्हीच सांगा आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये या ठिकाणी येणार का? यावरती एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना लाडक्या बहिणींना या महत्त्वाच्या प्रश्नांचं उत्तर दिलंय, ते म्हणजे तुम्ही KYC केली तरी पण तुम्हाला या ठिकाणी 3000 रुपये येणार आहेत आणि KYC नसेल केली तरी सुद्धा तुम्हाला 3000 रुपये येणार आहेत। त्याचं कारण म्हणजे स्वतः सरकारच्या माध्यमातून KYCची अट नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यांसाठी शिथिल करून टाकल्या। त्यामुळे गुरुवार 18 डिसेंबर रोजी पैसे मिळणार आहेत। त्यामुळे KYC तुम्ही नाही केले असेल तरी सुद्धा टेन्शन घेऊ नका, तरी सुद्धा तुम्हाला आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून बँकेत केलं जाणार आहे, असं एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलंय। लाडक्या बहिणींनो तुम्हाला चांगलंच माहिती आहे, एकनाथ शिंदे साहेब तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये पाठवतात।
एकनाथ शिंदे साहेबांचा वादा पक्का असतो, फक्त एकच चूक होते ती म्हणजे या ठिकाणी पैसे यायला वेळ लागत असतो, परंतु तुम्हाला खर्चा पाण्यासाठी या ठिकाणी तुमच्या घरातील वस्तू बाजार खरेदी करण्यासाठी महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये एकनाथ शिंदे साहेब पाठवत असतात। त्यामुळे अशा एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर आज गुरुवार 18 डिसेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, कोणाकोणाला पैशांचं वाटप केलं जाणार आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी काय या ठिकाणी आता नियम लावलेत आणि कोणाकोणाला किती वाजता पैसे येणार आहेत नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आज गुरुवार सोन्याचा दिवस आहे। लाडक्या बहिणींनो, आज कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आज वाटपाचा शेवटचा दिवस त्या ठिकाणी गुरुवार ठेवलाय। आज वाटपाचा शेवटचा चान्स आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैशांचं वितरण कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये आज होणार आहे याचीच माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्यासाठी KYCची अट सरकारने शिथिल करून टाकल्या। त्याचं कारण म्हणजे 50% लाडक्या बहिणी KYC या ठिकाणी केल्या आहेत, परंतु 50% लाडक्या बहिणी KYC अजून करायच्या बाकी आहेत। काहींचा या ठिकाणी सर्व्हर डाऊन आहे, काहींचा OTP मोबाईलवरती लवकर येत नाही। त्यामुळे सरकारने आता ही झंझट या ठिकाणी कायमची मिटवल्या। आता तुम्हाला KYC कधी करायचे आहे सर्वांनी लक्षात ठेवा। जानेवारी महिन्यात तुम्हाला KYC करायचे आहे। नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी आज गुरुवार 18 डिसेंबर रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा या ठिकाणी करण्यात येणार आहे। परंतु असा प्रॉब्लेम झालाय ते म्हणजे आता KYC करत असताना आधार कार्डचा जो नंबर आहे तो नंबर असतो, तर तो या ठिकाणी आपण KYC करताना आधार कार्डचा नंबर जो देत असतो त्याद्वारे तुम्हाला मोबाईलवरती OTP येणं झालाय। मग त्यामुळे काय व्हायले, आपण KYC जर आपण करतो परंतु त्यावेळी प्रॉब्लेम असा दिसून आलाय की आता अनेक पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचा खोटा अर्ज भरून त्या ठिकाणी हप्ता घेत असल्याचं सरकारच्या लक्षात आलंय। आणि एवढंच नव्हे तर या पुरुषांनी देखील KYC करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे सरकारला आता नेमकं हे समजणं झालंय की नेमकं पुरुष हप्ता घेऊ लागलेत का महिला हप्ता घेऊ लागलेत। कारण पुरुषांनी देखील काय केलंय, महिलांसारखे सेम टू सेम या ठिकाणी आता फोटो काढलेत, त्यामुळे KYC आता पुरुष देखील घेऊ लागलेत। त्यामुळे या अर्जांची या ठिकाणी छाननी सरकारने केल्या आणि आता कोणतीही झंझट नको म्हणून नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने KYCची अटच या ठिकाणी रद्द करून टाकली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुमच्या खात्यावरती 100% राहिलेल्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर डिसेंबरचे 3000 रुपये येण्यासाठी मार्ग मोकळा झाल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींसाठी आपल्या अर्जांची छाननी आता सरकारने केल्या, त्यामुळे मागील 2-3 दिवसापासून जर पैसे जमा झाले नसतील तर लक्षात ठेवा अर्जांची छाननी करत असल्यामुळे तुम्हाला पैशांचं वितरण मागील 2-3 दिवसांमध्ये झालेलं नाही आहे। ज्या लाडक्या बहिणीने आता तुम्हाला माहीत असेल 2-3 दिवसांमध्ये पैशांची वाट बघितली, त्यांना पैसे जमा झाले नाहीत, त्यांना आज कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा होणार आहेत। आता याचं स्पष्टपणे उत्तर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय, आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 14 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी त्यांनी स्वतः वाचून सांगितली आहे। त्यांना लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ आता या ठिकाणी मागील 2-3 दिवसांमध्ये जर या ठिकाणी मिळाला नसेल तर त्यांच्या खात्यावरती आज पैशांचं वितरण होणार आहे। आज वाटपाचा शेवटचा दिवस असणार आहे। खरं म्हणजे कालच वाटपाचा शेवटचा दिवस ठेवला होता, परंतु सरकारने लाडकी बहीण योजनेच्या KYC केलेल्या लाडक्या बहिणी आणि न KYC केलेल्या लाडक्या बहिणी यांचा अर्ज मिक्सिंग झाल्यामुळे एक दिवस वाढवून तुम्हाला वाटपासाठी दिलाय असं यामध्ये सांगण्यात आलंय। आज गुरुवार 18 डिसेंबर रोजी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 14 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहे। ही खरोखर 100% खरी बातमी आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना ही माहिती दिल्या। लाडक्या बहिणी चिंतेमध्ये होत्या, गेल्या 3 दिवसापासून फक्त पैसे जमा होतील अशा प्रकारच्या बातम्या पसरवल्या जाऊ लागल्या होत्या। त्या अखेर सरकारच्या माध्यमातून फायनल निर्णय या ठिकाणी आता डिसेंबर-नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी घेतला आहे। याबद्दलचा अधिकृत GR देखील काढण्यात आला आहे। लाडक्या बहिणींनो, चिंता करू नका, मागील 3 दिवसामध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नाही त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या 14 जिल्ह्यामध्ये आज गुरुवार 18 डिसेंबर रोजी पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी करण्यात येणार आहे। खऱ्या अर्थाने 2 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर नोव्हेंबर डिसेंबरचा लाभ मिळण्यासाठी आता मार्ग मोकळा झाला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचा गुरुवार 100% गोड होणार आहे। कारण आज जर तुम्हाला पैसे आले नाही
तर उद्यापासून पैशांचं वितरण अजिबात या ठिकाणी होणार नाही. पैशांचं वितरण उद्यापासून बंद होणार आहे. त्याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. खरं म्हणजे या ठिकाणी कालचा बुधवार वाटपाचा लास्ट दिवस होता त्या ठिकाणी, परंतु लाडक्या बहिणींनी काही जणांनी KYC आता केलेत, पण काही जण KYC केलेले नाही आहेत. त्यामुळे एक दिवस वाढवून त्या ठिकाणी दिलाय. KYCची अट सरकारने रद्द करून टाकल्या. त्यामुळे तुम्हाला आज गुरुवार 18 डिसेंबर हा वाटपाचा लास्टचा दिवस आहे. त्यामुळे आज कसल्याही परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता पैशांचं वितरण होणार आहे. काही लाडक्या बहिणींना संध्याकाळी आता 5 वाजेपर्यंत देखील मेसेज येऊ शकतो. काही लाडक्या बहिणींना सकाळी 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत देखील मेसेज येऊ शकतो. कसल्याही परिस्थितीमध्ये आज दिवसभरामध्ये आता बँकांना ऑर्डर देऊन टाकल्या की 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे बँकेच्या खात्यावरती दिल्याशिवाय अजिबात बँका बंद करू नका, असं या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले. या 14 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना पुढील काही क्षणात देखील तुम्हाला खात्यावरती 3,000 रुपये आल्याचा मेसेज आल्याचा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज राहिलेल्या या 14 जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती केलं जाणार आहे. मग आता कोणाकोणाला हे पैसे मिळणार आहेत, यासाठी अटी पात्रता लावलेत का? लाडक्या बहिणींच्या आता मनामध्ये प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल. तो म्हणजे गेल्या 3 दिवसापासून पैशांचं वितरण झालंय असं तुम्ही म्हणता. आज पैसे येतील, उद्या पैसे येतील असं या ठिकाणी बातम्या पसरू लागलेत. आम्हाला पैसे या ठिकाणी अजून पण आले नाहीत. यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे माहिती दिल्या की अधिकृत माहिती आहे की व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अधिकृत माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल आणि ऑक्टोबर महिन्याचे 1,500 रुपये घेतलेल्या तुम्ही लाभार्थी महिला असाल तर तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये एकत्र बँकेच्या खात्यावरती आज गुरुवार 18 डिसेंबर रोजी या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे. वाटपाचा शेवटचा दिवस असल्याने कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत, कशाद्वारे पैसे मिळणार आहेत, किती वाजता तुमच्या जिल्ह्यामध्ये आज गुरुवारी पैसे येणार आहेत, तुमच्या तालुक्यामध्ये किती वाजता पैसे येणार आहेत, तुमच्या गावामध्ये किती वाजता पैसे येणार आहेत, नक्की सरकारच्या माध्यमातून अधिकृत याचा JR काय काढण्यात आला आहे, नक्की आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे या ठिकाणी आता बघणार आहोत. लाडक्या बहिणींनो, आज गुरुवारी नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना हे पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा पैशांचं वितरण होणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे मिळणार नाही आहेत, वाट बघू नका असं देखील सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलंय. KYC केलेल्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार का, KYC न केलेल्या लाडक्या बहिणींना आज पैसे मिळणार का, ही सविस्तर माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितल्या. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही अजिबात चिंता करू नका. गेल्या 2-3 दिवसापासून पैशांची तुम्ही आतुरतेने वाट बघत आहात, परंतु आज लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी वचनच देऊन टाकले की कोणत्याही लाडक्या बहिणींना या ठिकाणी अजिबात वंचित ठेवलं जाणार नाही. कारण त्यांनी आम्हाला मतदान केलंय, त्यांच्यामुळे आम्ही सत्तेमध्ये निवडून आलो आहोत, त्यांच्यामुळेच आम्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री झालो आहोत, अशा प्रकारचं वचन त्यांनी दिलंय. आज गुरुवार 18 डिसेंबर रोजी या 14 जिल्ह्यामध्ये सर्वांना 3,000 रुपये मिळण्यासाठी शेवटचा दिवस या ठिकाणी आज ठेवलेला आहे. अजून एक आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता आलेली आहे, ते म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड जर असेल तुमच्या घरामध्ये तर तुमची लॉटरी या ठिकाणी लागणार आहे. आता बघा, पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर सरकारने अजून एक आनंदाचा लाभ कोणता दिलाय बघा. सरकारच्या माध्यमातून पिवळं व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुमची आता डबल लॉटरी लागणार आहे. कारण सरकार काय म्हणतंय, पिवळे व केशरी रेशन कार्ड आम्ही त्याच लाडक्या बहिणींना दिलं आहे ज्यांचं 2.5 लाखांच्या आतमध्ये उत्पन्न आहे, त्या गोरगरीब आणि गरजू लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 4 वेगवेगळे नवीन लाभ आता या ठिकाणी घोषित करण्यात आलेत. आता बघा, या 14 जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून आता येणाऱ्या 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून गहू तांदूळ तुम्हाला आता वाढवून दिले जाणार आहे. किती वाढवून दिले जाणार आहे? 1 जानेवारीपासून तुम्हाला या ठिकाणी हा लाभ देण्यात येणार आहे. गहू तांदूळ किती दिले जाणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणी आता हे 2 कामं करतील त्यांना रेशन धान्य दुकानामध्ये खाण्याचे गोडे तेल असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महिन्याच्या महिन्याला या ठिकाणी रवा देखील मिळू शकता. उपीट करण्यासाठी तुम्हाला रवा देखील आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता रेशन धान्य दुकानामध्ये उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, रेशन कार्डावरती तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता उपीट करण्यासाठी रवा पाहिजे असेल, खाण्याचे गोडे तेल पाहिजे असेल तर तुम्हाला कोणतं विशेष काम करायचं आहे आणि जर तुम्हाला रेशन कार्डावरती पेन्शन मिळवायची असेल
तुमच्या बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस अशा प्रकारच्या बँकेमध्ये खातं खोलेलं असेल तर तुम्हाला काय काय कामे करायची आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता हा झाला वेगळा विषय, परंतु लाडक्या बहिणीचा गुरुवार खऱ्या अर्थाने कोणाकोणाचा आज गोड होणार आहे. कारण लाडक्या बहिणींना सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार होतं. परंतु लाडक्या बहिणींना तांत्रिक प्रॉब्लेम होता. कारण सरकारने काय सांगितलं होतं, अर्जांची पडताळणी करा. आणि अर्जांची पडताळणी करत असताना काय झालं की काही लाडक्या बहिणी KYC केलेत, निम्या लाडक्या बहिणी KYC करायच्या बाकी होत्या. त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला होता की दोन्ही अर्ज KYC केलेले आणि KYC न केलेले मिक्सिंग झाले होते. पुरुष देखील लाडकी बहीण योजनेचा आता यावर हप्ता घेऊ लागले होते. त्यांचं सुद्धा KYCचा अर्ज मिक्स झाला होता. त्यामुळे हे करण्यासाठी सरकारला आता थोडा उशीर लागला, वेळ लागला. त्यामुळे सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये अनेक लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं नाही. त्यांना आज वाटपाचा शेवटचा दिवस आहे, गुरुवार 18 डिसेंबर रोजी. आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती या 14 जिल्ह्यामध्ये DBTच्या माध्यमातून आता पैशांचं वितरण केलं जाणार आहे. स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेचा 17वा आणि 18वा म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्हींचा हप्ता देण्यासाठी आता या ठिकाणी जवळपास 6,000 कोटी रुपये या ठिकाणी महिलांच्या बँकेच्या खात्यावरती वर्ग केले आहेत. बघा, या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आता पिवळे व केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर गहू तांदूळ तुम्हाला 1 जानेवारीपासून वाढवून दिलं जाणार आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात पैसे वाटप देखील होणार आहेत. त्यानंतर खाण्याचे गोडे तेल मिळणार आहे, रवा तुम्हाला उपीट करायला मिळणार आहे. तसंच आता सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे लाभ सुद्धा देण्यात येणार आहेत. रेशन कार्ड घरामध्ये असेल तर तुम्हाला लॉटरी लागणार आहे. तुम्हाला लाभ कशा पद्धतीने याचा नक्की घ्यायचा आहे. आता सरकारने काय काय योजनेद्वारे तुम्हाला लाभ देण्याचं ठरवलंय. या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांनाच हा लाभ देण्याचं ठरवलंय. सरकार तुम्हाला कायम मदत करत असतं. जसं की लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरल्यानंतर तुम्हाला महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये देत आहे. आता शेतकरी असाल तर तुम्हाला नमोचे 2,000 रुपये येतात, PM किसानचे 2,000 रुपये सरकार देतं, पीक विमा देतं. लाडक्या बहिणींचा अर्ज ज्यांनी भरलाय त्यांना 1500 रुपये महिन्याच्या महिन्याला एकनाथ शिंदे साहेब टाकत असतात. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये तशाच प्रकारे 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून प्रत्येक लाडक्या बहिणींना पिवळे व केशरी रेशन कार्ड घरामध्ये असेल तर त्यांना खाण्याचे गोडे तेल, या ठिकाणी गहू तांदूळ, तसेच या ठिकाणी आता तुम्हाला आता उपीट करण्यासाठी रवा देखील वाटप होणार आहे. आता कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि आज 18 डिसेंबर आहे. आज गुरुवारी कोणकोणत्या लाडक्या बहिणींना 17वा आणि 18वा म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबरचे 2 महिन्यांचे 3,000 रुपये वाटप करण्यात येणार आहे. नक्की या ठिकाणी बघायचं आहे. लाडक्या बहिणी आम्हाला गेल्या 2-3 दिवसापासून कमेंट करू लागल्या होत्या की या ठिकाणी आम्हाला दररोज तुम्ही म्हणता पैसे येणार, परंतु आमच्या खात्यावरती काय पैसे येत नाहीत. बघा, काल बुधवार वाटपाचा शेवटचा दिवस होता, परंतु लाडक्या बहिणी या ठिकाणी चुकीच्या मार्गाने KYC केल्या होत्या. काहींना KYC केल्या परंतु चुकीच्या मार्गाने काहींनी KYC केल्या. अटी व पात्रता सरकारने ज्या ठेवलेत तशा पद्धतीने KYC न करता चुकीच्या पद्धतीने KYC केलेत. त्यामुळे पैशांचं वितरण 2 ते 3 दिवसामध्ये झालेलं नाही आहे. आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून होत आहे. मग आज गुरुवार कोणकोणत्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण होणार आहे. आज या ठिकाणी मार्गशीर्ष गुरुवार आहे आणि लाडक्या बहिणींचा महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे 100% तुमचा हा गुरुवार गोड होणार आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत, कोणत्या अटीनुसार पैसे मिळणार आहेत, रेशन कार्डावरती कोणाकोणाला गहू आणि तांदूळ कोणत्या जिल्ह्यामध्ये वाढवून दिलं जाणार आहे, तुम्हाला खाण्याचे गोडे तेल जर रेशन कार्डावरती पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणती महत्त्वाची 2 कामे पटकन करून घ्यायची आहेत. तुम्हाला लाडक्या बहिणींनो आता या ठिकाणी या सर्व वस्तू गरजेच्या आहेत. रेशन कार्डावरती सरकारने वेगवेगळे लाभ देण्याचं ठरवलंय. सरकार म्हणते पिवळं व केशरी रेशन कार्ड तुम्ही काढला असेल त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही हे लाभ देणार आहे. तुम्हाला माहीत आहे की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे त्यांनाच आम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड देतो आणि त्यामुळेच त्यांना आज पहिल्या टप्प्यामध्ये गुरुवार 18 डिसेंबर रोजी आता 14 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला तुम्हाला 3,000 रुपये नोव्हेंबर डिसेंबरचे मिळणार आहेत हे देखील सांगणार आहे. आणि रेशन कार्ड जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला गहू तांदूळ कशा प्रकारे कोणाकोणाला किती रुपये वाढवून दिले जाणार आहे. तसेच या रेशन कार्डावरती तुम्हाला रवा कशा पद्धतीने कोणाकोणाला दिला जाणार आहे, खाण्याचे गोडे तेल अत्यंत गरजेचं आहे, ते तुम्हाला स्वयंपाकाला लागत असतं तर ते सुद्धा कसं मिळवायचे सर्व डिटेल्स माहिती या ठिकाणी सांगणार आहे. तर यासाठी महत्त्वाच्या अटी सरकारने कोणत्या लावलेत, या अटी पात्रतेमध्ये तुम्ही बसताय का हे सुद्धा नक्की तुम्ही आता बघायचं आहे.
लाडक्या बहिणींनो, सरकारला या ठिकाणी पत्रकारांनी महत्त्वाचे प्रश्न विचारलेत. तुम्ही हा जो लाभ त्या ठिकाणी सोडला जातोय, देताय म्हणताय, तर या ठिकाणी नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये देण्यासाठी कोणत्या अटी पात्रता लावलेत का? कारण सोशल मीडियावर तशा प्रकारच्या बातम्या जोरदार पसरत आहेत. यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की आता यासाठी अटी लावल्या आहेत. त्या अटी तुम्हाला या ठिकाणी पुढे लगेच सांगणार आहे. परंतु आज गुरुवार वाटपाचा शेवटचा दिवस आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. 14 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण कसल्याही परिस्थितीमध्ये आज होणार आहे. मग कोणते 14 जिल्हे आहेत हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ अजिबात बंद करू नका. कारण या 14 जिल्ह्यातील मोजक्याच तालुक्यामध्ये आज पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून बँकेच्या खात्यावरती तुम्हाला आता केलं जाणार आहे. परंतु या ठिकाणी सरकारने ज्या काय अटी लावलेत त्या आपण एकदा व्यवस्थितपणे समजून घेऊया. बघा लाडक्या बहिणींनो, पहिली अट सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी देण्याचं ठरवलंय. तर यासाठी पहिली अट कोणती लावण्यात आल्या तुम्ही आता ऐकायचं आहे. लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता फक्त आणि फक्त पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांनाच मिळणार आहे. जर तुम्ही पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक महिला असाल तरच तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून आता हा लाभ येणार आहे. सरकार काय म्हणतंय, आम्ही PM किसान योजनेचे 2,000 रुपये तुम्हाला देतो, शेतकरी कुटुंबामध्ये नमोचे पैसे देतो, पीक विमा देतो, लाडक्या बहिणींना 1500 देतो, विहिरी मंजूर करून देतो, घरे मंजूर करून देतो. जे मोफतपणे लाभ आहेत ते पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती देत असतो. तर ते घेण्यासाठी तुमच्या घरामध्ये पिवळं व केशरी रेशन कार्ड असलं पाहिजे. आणि केशरी रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला सुद्धा आज कसल्याही परिस्थितीमध्ये बँकेच्या खात्यावरती हा लाभ जमा करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा गॅस सिलेंडर जर 830 रुपयाला या ठिकाणी तुम्ही खरेदी करत असाल तर तुम्ही वैतागून हा महाग झालाय, एवढे जास्त पैसे कसे काय झाले असं तुम्ही जर या ठिकाणी वैतागला असाल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून 450 रुपये इतक्या कमी किमतीमध्ये गॅस आता पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना आता उपलब्ध करून दिला जाणार आहे. तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु एक अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि ते अर्ज असा आहे, त्या अर्जातून सरकारला हे समजणार आहे की तुम्ही गोरगरीब महिला आहात आणि 450 रुपयांच्या वरती जे काही पैसे लागतील तर ती सबसिडी तुम्हाला आता सरकारद्वारे आता बँकेच्या खात्यावरती या ठिकाणी आता सरकार जमा करणार आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितले, लाडक्या बहिणींनो तुम्ही अजिबात हा चान्स चुकवू नका, तुम्ही सर्वांनी हा लाभ नक्की घ्यायचा आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा लाभ भेटणार आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे. परंतु यासाठी कोणकोणत्या अटी पात्रता लावलेत, आज गुरुवार वाटपाचा शेवटचा दिवस आहे. कोणत्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे 3,000 रुपये मिळणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना रेशन कार्डावरती उपीट करण्यासाठी रवा मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना खाद्यतेल म्हणजेच गोडे तेल मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्डावरती तुमच्या घरामध्ये या ठिकाणी गहू तांदूळ वाढवून दिलं जाणार आहे. याची सविस्तर माहिती तुम्हाला आता या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे. लाडक्या बहिणींनो, हा सर्व लाभ तुम्हाला आता घेण्यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये पाहूया कोणकोणत्या अटी पात्रता लावलेत. त्या अटी पात्रतेमध्ये तुम्ही बसताय का, त्यांनाच आज वाटपाचा शेवटचा दिवस गुरुवार या ठिकाणी कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत पाहूया. तुमच्याकडे पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी गहू तांदूळ कशा पद्धतीने वाढवून घ्यायचा आहे, तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला खाद्यतेल कशा पद्धतीने वाढवून मिळवायचं आहे. तसेच या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पुढचा निर्णय सरकारने आता सांगितला आहे ते म्हणजे पिवळे व केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला रवात या ठिकाणी पैशांच्या स्वरूपामध्ये आता दिला जाणार आहे. गॅसचे देखील तुम्हाला 450 रुपयामध्ये आता कसा त्या ठिकाणी लाभ मिळवायचा आहे सर्व सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्याआधी हा लाभ मिळण्यासाठी तुम्हाला अटी पात्रता सरकारने काय लावलेत का नक्की बघा. सरकारने लावलेल्या नवीन अटीनुसार या पात्रतेमध्ये जर तुम्ही बसला तर तुम्हाला सुद्धा हा लाभ पहिल्या टप्प्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता दिला जाणार आहे. तो म्हणजे पहिलं आता या ठिकाणी सांगितलंय मतदान कार्ड असेल तर तुम्हाला या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला लाभ दिला जाणार आहे. तसेच तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे आणि तुम्ही 18 वर्षे पूर्ण झालेल्या सर्व घरातील व्यक्ती पाहिजे, त्यांनाच हा लाभ सरकारच्या माध्यमातून दिला जाणार आहे. मग तुम्हाला 830 रुपये या ठिकाणी गॅसला तुम्हाला जर आता लागत असतील तर ते 450 कसं मिळवायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा आज गुरुवारी कोणाकोणला हप्ता मिळणार आहे, कोणत्या लाडक्या बहिणींना वगळण्यात येणार आहे नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून बघा या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, नांदेड, आता या ठिकाणी पुढचा जिल्हा निवडण्यात आला आहे तो म्हणजे कोल्हापूर, सातारा, रायगड, या ठिकाणी आता सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी रत्नागिरी, त्यानंतर पुढचे जिल्हे सांगितलेत अकोला, परभणी, जालना, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे बुलढाणा.
आणि यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. तुम्हाला जर पिवळे व केशरी रेशन कार्डावरती जसं की रवा असेल किंवा इतर पदार्थ असेल जसंही खाद्यतेल, तर या ठिकाणचा GR तुम्हाला 1 मार्च 2026 या अर्थसंकल्पामध्ये सादर होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा. नक्कीच तुम्हाला हा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.